माहूर तालुक्यात गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत, तर शेतात शेततळ्याचे स्वरूप आले आहे। यातच काही गरीब कुटुंबाच्या मातीच्या व तट्ट्याच्या घरांची पडझड झाली आहे, तर काही घरांमध्ये पाणी गेल्याने पावसाळ्यातच आपला निवारा गमवावा लागल्याने नुकसानग्रस्त आर्थिक मदतीची याचना प्रशासनाकडे करण्यात येत आहे। तालुक्यातील वाई बाजार येथील प्रभाग क्रमांक 1 मधील अत्यंत गरीब व 18 विश्व दारिद्र्य असलेल्या परीट समाजातील मनोज निकम यांचे तट्ट्याचे राहते घर सततच्या पावसाने पडले। घरावरील टीनपत्रे वाऱ्याने उडाली आहे। लोकांची भांडी घासून व कपड्यांची प्रेस करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मनोज निकमला भर पावसात आपला निवारा गमावल्याने रस्त्यावर रात्र काढावी लागत असून आर्थिक विवंचनेत सापडला आहे। त्याचबरोबर किशोर निकम यांच्या घरावर अनेक वर्षांपासून जुने असलेल्या पिंपळाच्या वृक्षाची मोठी फांदी पडल्याने घरावरील टीनपत्रे फाटून गेली, तर पडलेल्या फांदीने घरात असलेल्या 4 ते 5 कोंबड्यांचा या घटनेत मृत्यू झाला असून सुदैवाने घरातील नागरिकांना कुठेही दुखापत झाली नाही। या पडलेल्या फांदीने घरातील रोजच्या उपयोगातील भांड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांनीही संबंधित प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।